त्या रायाला मी नाही सोडत आता. अहो अहो थांबा, मी काय म्हणते एकदा ऐकून घ्या. संजू नको थांबवस प्लीज. अहो एकदा ऐकून घ्या. या इकडे बसा, या इकडे बसा प्लीज, या. आता मी काय म्हणते हे एकदा शांतपणे ऐका. आता तुम्ही त्याला जाऊन मारणार, मग तो तुमच्यावर चिडणार, तो पुन्हा तुम्हाला येऊन मारणार, मग आपलंच नुकसान होणार आहे की नाही? मग तुम्ही त्याला त्रास देणं, त्यानं तुम्हाला त्रास देणं, हे सत्र असंच चालू राहील, एंडलेस आहे. मग काय हातावर हात धरून गप्प बसून राहायचं? त्या सापाला ठेचायचं नाही? ठेचायचं, उलट ठेचायलाच पाहिजे. पण आपल्याला सापाला असं ठेचायचंय की जेणेकरून साप पण मरेल आणि काठी तुटणं तर सोडाच, आपल्याला काठी उचलावी पण नाही लागली पाहिजे. म्हणजे बघा, शरीरावरच्या जखमा आहेत की नाही त्या लवकर बऱ्या होतात, पण मनावर केलेल्या अपमानाच्या जखमा जाता जात नाहीत. आणि तो राया गोजमगुंडे किती पाण्यात आहे आणि किती बाहेर आहे हे तुम्हाला सगळ्यात जास्त माहिती असेल, आहे की नाही? मग आपण एक काम करायचं, त्याचे जेवढे केवढे काळे धंदे आहेत की नाही त्याची एक फाईल बनवायची आणि ती फाईल इन्कम टॅक्स वाल्यांना द्यायची आणि कमिशनर साहेबांना सुद्धा. मग बघू कशा कशात ना कसा बाहेर येतो तो सप्त माणूस. संजू, दॅट्स द ब्रिलियंट आयडिया. हे मला का नाही सुचलं? राग राग कुठं सुचू देतोय माणसाला? संजू, खरंच तुझं खूप कौतुक करावंच वाटतंय. संजू, तू फक्त एक्झाम देऊन तुझा ऍप्टिट्यूड सिद्ध नाही केलाय, तर तू जो हा विचार केलायस ना त्याने सुद्धा तुझा ऍप्टिट्यूड सिद्ध होतो. अगदी बरोबर बोललीस तू. आता बघ त्या रायाचा कसा हिशोब पूर्ण करतो. अरे मी घेतो ना, गार झाल्यानंतर मी घेईन ना. ठेव ते ठेव. गार झालेल्या दुधाचा काय फायदा? अवघडल्यासारखं वाटतं. हे म्हणजे चिमणीपेक्षा लहान वाटायला. घ्यायचं. हा हेमंताजी, सुजितराव तुम्ही? हात बरा आहे ना? हाय, बरं आहे, बरं. सकाळी जे झालं ते कळलं. ए अगं, तू कुठे चाललीस? काय तुला कळते का नाही? हा, सगळ्या घरात आला असं म्हणून कशाला टेन्शन वाढवायला लागली? नाही, त्यांचा काही संबंध नाहीये. त्यांचा काही संबंध नाही. मला बेबी मावशीकडून कळलं. तुम्ही आमच्या भैया साहेबांचा जीव वाचवलाय. लई थँक्यू. अहो, लयच फॉर्मल वागायला लागलाय तुम्ही सुजितराव. हात वगैरे काय? आता भैया साहेब आमचे कुणीच नाहीत का? अहो, साडू भाऊ आहेत ते. म्हणजे बघा, म्हणजे तुम्ही त्यांचे भाऊ, मी यांचा भाऊ, म्हणून तुम्ही माझे भाऊ. म्हणजे आपण सगळे भाऊ भाऊच. चला या, गप्पा मारूया. काही नाही ना? नाही, गुलाबराव आहेत हॉटेल. ए संजय, तू कुठे चालली? अगं, तुझा दोस्त आलाय. अगं, दोस्त आलाय, गप्पा मारा, जोक सांगा, भांडा. होऊन दे तुमच्या दोघांचा कलगीतुरा. तेवढा आपला टाइमपास होईल ना माझा. काय आम्ही असले कलगीतुरे करायचे बंद केलेत आता. बर, काय म्हणते मग हॉटेल पाणी? चाललंय, जरा मंद चाललंय, पण चाललंय. सगळीकडे तेच आहे हो. पण आपली धंद्याची गाडी चालू आहे ना, मग टेन्शन घ्यायचं नाही. बर, आणखीन काय विशेष? हा, विशेष झालं, सांगायचं राहिलं. यांच्याबद्दल विशेष झालं. काय झालं, परवा बुधगावला गेलो होतो. तिथं काय झालं की यांच्या स्थळाबद्दल मला विचारत होते. अहो म्हणून मला काय विचारताय? सुजितरावांना विचारा, भैया साहेबांना विचारा, दादासाहेबांना विचारा. तर सुजित संजीच ऐकतो.
संजीला विचारा, ती सगळं सांगेल. आमच्या पर्सनल फ्रंटवरच्या गोष्टी तुमच्यापर्यंत आलेल्या दिसत नाहीयेत. नाही, काही माणसं त्या गोष्टी तुमच्यापर्यंत येऊ देणार नाही, ते माहिती होतं आम्हाला. आम्हीच सांगतो, आम्ही लग्न करतोय. कुणी काय बी किती बी म्हटलं तरी आम्ही छाती ठोकपणे लग्न करतोय. त्यामुळे जे कोणी स्थळ घेऊन येत आहेत आणि ज्यांनी कोणी तुम्हाला आमच्यासाठी स्थळ बघायला सांगितले, त्यांना सांगा सुजितराव बुक झालेत. अहो, मग ही गुड न्यूज आहे म्हणायची यार. अहो, आम्ही सांगतोय म्हणून गुड न्यूज आहे हो. दुसरं कोणी सांगितलं असतं तर बॅड न्यूज म्हणून सांगितलं असतं. भैया साहेब, कुणी केलंय त्याचा कार्यक्रम करू आपण. सुजित, मला असं वाटतं या सगळ्या मागे हो, तुमचा अंदाज आहे ना तो. आणि अंदाजावरनं कसं ना आपण ठरवायचं. प्रूफ पाहिजे आपल्याला, नाही का? खरंय सुजित, मला हा सगळा अंदाज वाटतोय, पण मी प्रूफ शोधतोय. आणि ज्या दिवशी मला प्रूफ सापडतील त्या दिवशी व्यवस्थित त्याचा कार्यक्रम करेन. डोंट वरी. अच्छा, ऑलरेडी ठरलंय का तुमचं सगळं? ठीक आहे, पण काय लागलं तर सांगा. हं? आणि हेमंताजी, काळजी घ्या. येतो. काय ग बेबी मावशी, कसला विचार करतेस? अरे कसला नाही, तुझ्यावर अटॅक कसा झाला ना ह्याचा विचार करत होते मी. तू आता पोलिसात नाहीयेस, तुझी कोणाशी दुश्मनी पण नाहीये, मग कोणी तुझ्यावर हमला का करेल? बेबी मावशी, तुम्ही कशाला एवढा लोड घेताय? लोड नका घेऊ, टेन्शन नका घेऊ असं म्हणत ना तुम्ही मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरच देत नाही. तुला ऐकायचंय सगळं? हो. ऐक मग, मी तुला सांगितलं होतं गेले काही दिवस मी जरा आर्थिक अडचणीतून जातोय. आपल्या फार्मसाठी मी हा स्वराज गंदेच काय, ज्यांच्याकडे गुंतवण्यासारखा पैसा आहे ते सुद्धा या प्रोजेक्टमध्ये गुंतवतील. हे बघा, तुमच्यामुळे मी पुरता अडचणीत आलोय. तुम्ही 7 दिवसात पैसे देणार म्हणून सावकारी कर्ज उचललंय जास्त व्याजदरावर. सॉरी, आमच्या कंपनीला तुम्हाला पैसे देणं शक्य नाही. हवं तर तुम्ही दुसरा फायनान्सर शोधू शकता. गंधींचा मेसेज आहे. पूर्ण अमाऊंट दिलीये, उद्या ऑफिसवर येऊन सह्या करून जा. थँक्यू सो मच, तुम्ही मदत करायला तयार झालात. थँक्यू म्हणायचं असेल तर भाऊ ना म्हणा. पाय दिसतात का आमचे? फक्त आमच्या पायाची आणि तुमच्या डॉचकेची भेट घडवून आणायची. आणि हा चेक तुमचा. रंजा, अरे इतकं सगळं झालं, एका शब्दानं कळवलं नाहीस मला. एवढी परकी झाली का रे बेबी मावशी तुझ्यासाठी? आणि तू ग अशा फालतू कारणांसाठी माझ्याकडे येतेस, हे सांगावं असं वाटलं नाही तुला? बेबी मावशी, अहो अगं, ती काय किंवा मी काय, आम्ही दोघांनी तुला सांगितलं नाही कारण तुला त्रास होईल त्याचा. त्रास आत्ता होतोय मला. इथेच थांबा, मी आले.
हा चेक घे. घे. आणि त्या पठाणाच्या ना तोंडावर फेक. इतर कोणाकडनंही कर्ज घेतली असतील ना ती फेडून टाक. बेबी मावशी अहो चुप. जोपर्यंत तू सगळ्यांची कर्ज फेडत नाहीस ना तोपर्यंत माझ्याशी बोलायचं नाही. या प्रकरणात जसं मूग गिळून गप्प होतात की नाही तसं गप्प बसायचं. सिक्सेन टेलिपॅथी त्याचे काय असतं ना ते माझ्याकडे असायला हवं होतं नाही का रे. नाही म्हणजे माझ्या पोरांवर एवढी वाईट वेळ आली हे ओळखता तरी आलं असतं. त्यांचं दुखणं तरी दिसलं असतं नाही का रे रंजा. बेबी मावशी हे बघ प्लीज. अरे पण तू तरी कुठे सांगितलंस मला. सोड ना बेबी मावशी. एकच गोष्ट किती वेळेस घोकत बसणार आहेस. रंजा गपचूप तो चेक घ्यायचा आहे आणि त्या पठाणचे पैसे देऊन टाकायचे. घेतो पण फक्त तू म्हणतीयस म्हणून. थँक्यू. तू का थँक्यू म्हणतेस. खरं तर थँक्यू मी म्हणायला हवं. मग म्हण थँक्यू. थँक्यू. एकदा पट देईन ना. जसा आईचा पोरावर हक्क असतो की नाही तसा पोराचा पण आईवर हक्क असतो. त्यामुळे नो थँक्यू बिंक्यू. हा ते आहेच पण बेबी मावशी ही अमाऊंट मी कर्ज म्हणून घेतोय. ही माझी रिक्वेस्ट आहे प्लीज. हे कर्ज मी लवकरात लवकर फेडेन. केलंस ना आईवर न मावशी पुन्हा मला. अगं नाही तसं मी नाही. आई समजत होते तुझी. ही बेबी मावशीच निघाली. तू पैसे परत करायचे नाहीयेस कळलंय का तुला. मी काहीतरी ठरवलंय रे आणि मी ते करणारच आहे बघ. म्हणजे ना तुझ्या बिझनेस मध्ये मला पार्टनर करून घे. म्हणजे मला परत पैसे द्यायचे राहणारच नाही. अगं बेबी मावशी तू माझी पार्टनर आहेसच पण प्लीज मला हे पैसे परत देऊ देत. ए बाबा पैसे द्यायचे नाहीत परत सांगितलं ना. देऊ का टपाटॅक. हा हे पोरी तू कशाला तिकडे थांबली. ये इकडे. किती दिवसात टॉप नाही केलं काय की. राय भाऊ एक प्रॉब्लेम झालाय. दम खा तू. दम खाऊन झाला का मग ये. मी तर रणजित ढाले पाटीलचे ठासण्यात बिजी आहे. राय भाऊ त्याचाच प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय. त्या रणजित ढाले पाटलानं त्या पठाणाचं सगळं कर्ज फेडलं. त्याचं आता कुठलंच कर्ज शिल्लक नाहीये. काय असं कसं झालं. कोणाची हिंमत झाली त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची. देवाची.
राया दीड दमडीचा गावगुंड. ए रणजित, राया कसं आहे, देवाने माझ्या आयुष्यात काही हितचिंतक, काही मित्र ठेवलेत जे वेळोवेळी माझी मदत करायला धावून येतात. जसं तू मला माझा मित्र म्हणतोस ना, तसं चल आता या क्षणाला मी तुला माझा मित्र म्हणवतो. परमनंट लिंबू टिंबू. पेढा खातोस ना तू? शुगर नाही ना तुला? ही मिठाई रणजित ढाले पाटलाकडून तुला. झालं झालं. तुमच्या राया भाऊचं तोंड गोड करत होतो. काय गंमत आहे ना राया, तुझं थोबाड उघडायला लावणारा पण रणजित ढाले पाटील पाटील, तुझं थोबाड बंद करायला लावणारा पण रणजित ढाले पाटील पाटील, थोबाड गोड करणारा पण रणजित ढाले पाटील पाटील, आणि तुझं थोबाड लाल करणारा पण रणजित ढाले पाटील पाटील. रणजित लय मागात पडल तुला. राया मला मागात पडणार तर मग तुला कितीला पडणार? राया मला तुला पळताना पाहायचंय, आणि मी तुला लिंबू टिंबू मित्र म्हटलं, तू का खरं समजलास काय? राया गोजम गुंडे सॉफ्ट माणसाला हार्ड शॉट वाचणार. संजू बाबा, कुठे गेली म्हणायची? इथं आहे सोय. अभ्यास करते. बर कर 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 कर. आओ दाजी, या इकडं बसा. नाही, तू अभ्यास करतीस, डिस्टर्ब व्हायचा नाही ना? हाय का आता कसलं डिस्टर्ब त्यात? आणि अभ्यासाचं काय आहे? काम म्हणलं की थांबतो, सुरू करू म्हणलं की सुरू होतो. आपल्या हातात आहे ते सगळं. दाजी अजून बरं नाही वाटत आहे का हो? हात दुखतोय? हा जरा म्हणजे हाय बरा. तुझ्या घरची तूप रोटी खाऊन असं टुनटुनीत झालाय बघ. पण संजू मावशीची तब्येत कालपासून बरी दिसत नाही. मला कुठे काय दाढ भरलीये? एकदम ठणठणीत आहे मी, आणि माझं ट्रेनिंग पण एकदम भारी चालू आहे बघा. अगं ते ट्रेनिंगचं मशागत फशागत झाली शरीराची. मी मनाच्या तब्येतीबद्दल विचारतो संजू बाबा. आहेस ना बरी? हा बरी आहे की. असं काय विचारताय? काय नाही ग, काल सुजित आला होता ना, तेव्हा मला तुमच्या दोघांचं ट्युनिंग काय बरं वाटलं नाही बघ. म्हणजे असं जाम झाल्यासारखं वाटलं, म्हणजे मधनच तुटल्यासारखं वाटलं. संजू बाबा, तुझी आणि त्यांची काय तनतन झालेली नाही ना? नाही, तसलं काही नाही बघा. नाही तर आनंदच आहे, पण मला ते काय बेस्ट वाटलं नाही बाबा. बरोबर ओळखलंय तुम्ही. संजू बाबा, अगं चिमणी नंतर तू माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आलीस, आणि मेहुनी कमी पोरगी जास्त आहेस माझी. तू ओळखतो मी तुला. दाजी आहो, सुजा लग्न करतोय. कळलं मला. रंजा बोलला
अपर्णा नावाची पोरगी आहे ना? हे पण सांगितलं का? आणि त्यानं हे पण सांगितलं की ती तुला आवडत नाही. हा मग कशी आवडल? एक नंबरची पातळी अंतरी बाई येते, खाली मुंडी पातळ धुंडी. हे कशावरून ठरवलंस तू? कसं असतं ना दाजी, एखाद्या व्यक्तीला जर माहित नसेल ना की समोरची व्यक्ती कुणाची कोण लागते ते, तर तो माणूस त्या व्यक्तीशी एकदम खरं वागतो बघा. त्या पोरीची आणि माझी पण भेट तशीच चालती बघा. याच शेतावर नोकरी करते ना ग तू? नाही 2 दिवसात तुझी हकालपट्टी केली ना तर बघच. माहिती का मी कोण येते? ही शेताची होणारी मालकीण आहे मी.